right? That's why this is used as a preamplifier. There are two things. See, whenever input is applied to the transistor, consider that we have applied the sine wave, right? Then we got the output as a cos wave. It is nothing but opposite to the input. लक्षात घ्या, जर मी इनपुटला साइन वेव इंडिकेट दॅट. लक्षात घ्या की यू नो अबाउट द साइन वेव कशी असते माहिती आहे ना? प्लीज टेल मी, डू यू नो अबाउट द साइन वेव? Okay. See this is a sine wave. लक्षात येते का साइन वेव कशी असते? नुसतं पहा. This is the sine wave. One positive half cycle, another is negative half cycle. This indicate that sine wave. लक्षात येते साइन वेव कशी असते ते? Yes, sir. ओके. कॉस वेव म्हणजे काय असतं? इथून जी सुरुवात झाली ना त्याची या साइड पासून उलटी सुरुवात होती, त्याला म्हणायचं कॉस वेव. लक्षात घ्या. तर इन केस ऑफ युअर कॉन्फिगरेशन, see in case of your configuration we have applied the sine wave signal. See small sine wave. See this is the sine wave applied to the input, but you got the output that is a cos wave, that is a opposite to this signal. Why it is happened? That's thing related to here. आपण अप्लाय करतोय sine wave पण इथं cos waves मिळते. लक्षात घ्या. असं का होतं त्यासाठी डिस्क्रिप्शन सांगतो तुम्हाला पुढे आहे. See, when we have to be apply the signal to the transistor, right? So when we have applied this input, right? See, this input is applied to the transistor, right? When input this applied to the transistor, this input causes, this is nothing but a current, base current, right? Why it is called as base current? Because this signal is applied to here. This increase indicate that this current increases. This current is nothing but a current across your base. That's why it is called as IB. IB is nothing but a base current. तर काय सांगतो पहिल्यांदा वर्किंग, ज्यावेळेस मी इथून इनपुट अप्लाय करतो, अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, इथं बेसला सिग्नल मी अप्लाय करतो, राईट? बेसला सिग्नल अप्लाय करतोय म्हणजे त्यावेळेस इनपुट ऍज अ बेस करंट मी तुमच्या ट्रान्झिस्टरला अप्लाय करतो. लक्षात घ्या, बेस करंट अप्लाय केला. बेस करंट अप्लाय केल्यामुळे काय होतंय की तुमचं इनपुट बेस करंट अप्लाय केल्यामुळे याच्या अक्रॉसचा आउटपुट तुमच्या कलेक्टरला असतं. लक्षात घ्या. त्यामुळे काय होतं, तुमचा कलेक्टर करंट वाढतो. लक्षात घ्या, कलेक्टर करंट वाढतो. बेस इनपुट अप्लाय केलं होतं. बेस इनपुट अप्लाय झाल्यामुळे बेसच्या रिस्पेक्ट टू इथला कलेक्टर करंट वाढत जातो. कलेक्टर करंट वाढत जायचं आणखीन एक कारण आहे. एक इश्यू होता, मी तुम्हाला सांगितलं होतं, बीटा फॅक्टर. यू नो अबाउट द बीटा फॅक्टर. बीटा फॅक्टर काय असतं माहिती आहे? त्यालाच नाव दुसरं काय? टेल मी. बीटाला दुसरं नाव काय आहे? करंट गेन. लक्षात येतंय? करंट गेन. आवाज येतोय का माझा? प्लीज रिप्लाय द्या. Yes. ओके. ज्यावेळेस मी याला बेस करंट अप्लाय करतोय, तो बेस करंट इथं अप्लाय केल्यानंतर तो बीटा टाइम समजायचा, बीटा 100 असेल तर 100 टाइम तुमची सिग्नल इन्क्रीज होते आणि त्याचा आउटपुट इथं मिळतं. पण दॅट शुड बी इन द फॉर्म ऑफ करंट, बिकॉज बेस करंट कॉजेस देयर इज अ इन्क्रीज इन अ कलेक्टर करंट and at the same time, so what happened, this base current causes collector current increases. At the same times this current increases, at that time here voltage drop across RC is increases. लक्षात घ्या, ज्यावेळेस बेस करंट वाढतोय ना, बेस करंट वाढत असतो त्यावेळेस त्याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असतं ना ते तुमच्या आरसीच्या अक्रॉस ड्रॉप होतं, म्हणजे हे तेवढं व्होल्टेज ओढून घेतं. लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही साइन वेव्ह अप्लाय केली असेल ना तर तेवढी साइन वेव्ह हे ओढून घेतं आणि त्याच्या अपोजिट व्होल्टेज तुमच्या इथं मिळतं. सांगतो तो डायग्राम मध्ये. ही डायग्राम, दिस इज द इनपुट सिग्नल वी हॅव अप्लाइड टू द ट्रान्झिस्टर. त्याच्या अक्रॉस आपण इनपुट सिग्नल ट्रान्झिस्टरचे हे अप्लाय करतोय. ही सिग्नल अप्लाय करतोय. हे अप्लाय करत असताना काय होतंय, ही जी पॉझिटिव्ह सायकल आहे जे अप्लाय केलं, समजा हे बेस करंट होतं. लक्षात घ्या, हे बेस करंट होतं. एवढं लार्ज अमाऊंट ऑफ व्होल्टेज, लार्ज अमाऊंट ऑफ करंट इन्क्रीज झालेला आहे. त्याचा आउटपुट तुमच्या कलेक्टरला इथं समजा मिळालं, त्यामुळे तुमचं आउटपुट इथे मिळालं. पण लक्षात घ्या, एवढं करंट वाढला होता बेसचा, त्यामुळे कलेक्टर करंट वाढला. पण तेवढा कलेक्टर करंट वाढल्यामुळे काय होतंय, त्याच्या अक्रॉसचं जे एलिमेंट आहे आरसी, त्याच्या अक्रॉस तेवढाच अमाऊंटचा तुमचं व्होल्टेज त्याच्या अक्रॉस ड्रॉप होतं. लक्षात घ्या, म्हणजे तेवढं व्होल्टेज ते ओढून घेतं. लक्षात घ्या, ते व्होल्टेज ड्रॉप केल्यामुळे काय होणार आहे, तुमचं करंट वाढला
पण व्होल्टेज कमी झालेलं आहे. लक्षात घ्या, जे जितक्या अमाऊंट मध्ये तुमचा करंट, या अमाऊंट मध्ये तुमचा करंट इन्क्रीज होणार आहे, सेम अमाऊंट मध्ये तुमचा व्होल्टेज कमी होणार आहे. त्यामुळे ह्याच्या अपोजिट तुमची वेव्हफॉर्म येणार आहे. एवढ्या अमाऊंट मध्ये वाढलं म्हणजे इतक्याच अपोजिट वेनं ते कमी होणार आहे. पहा, तेवढ्याच अपोजिट वेनं कमी होत आहे. परत हे झालं तुमच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला. सेकंड निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे? पहा, अप्लाय करताना मी निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय करतोय. निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय करतो म्हणजे काय? तुझ्या बेसचा करंट रिड्यूस होतोय. लक्षात घ्या, बेसचा करंट रिड्यूस होतोय, त्यामुळे काय होणार आहे? कलेक्टरचा करंट रिड्यूस होणार आहे. लक्षात घ्या, कलेक्टरचा करंट रिड्यूस होणार आहे म्हणल्यावर इथलं आरसीच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय होणार आहे? वाढणार आहे. लक्षात घ्या, ते वाढणार आहे म्हणजेच तुमचं हे जे आहेत ना, हे कमी झालं म्हणजे इथलं हे वाढलेलं आहे. हा सेम टाइमला तुमचं व्होल्टेज वाढलेलं आहे. म्हणजे हे विथ रिस्पेक्ट टू करंटचा आहे, हे विथ रिस्पेक्ट टू द इनपुटचा आहे आणि विथ रिस्पेक्ट टू आउटपुट आहे. जे इथं तुमचं इनपुट जे आहे ना ते कमी होत आहे, सेम टाइम इनपुट कमी होत आहे, पण इथं तुमच्या ह्याच्या अक्रॉसचा म्हणजे करंट कमी होत आहे, पण त्यावेळेस त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज जे आहे ना ते वाढणार आहे. लक्षात घ्या, त्यामुळे इथं जरी निगेटिव्हला कमी होत असलं इनपुट, तर व्होल्टेज आउटपुट तुमचं पॉझिटिव्हली वाढते. लक्षात घ्या, सेम थिंग म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट ऑफ युअर इनपुट आउटपुट होणार आहे. लक्षात घ्या, हे लक्षात येत आहे का तुमच्या ह्याच्या रिस्पेक्ट टू? का हे परत एकदा सांगू? प्लीज रिप्लाय द्या. प्लीज प्रज्ञामाने, प्रज्ञामान, येस सर. हे परत एकदा सांगू, लक्षात नाही आलं का? हॅलो, आवाज आहे ना? अजून एक दोघांना विचारतो. ओके, तर मला काय म्हणायचं सांगतो. आपण इनपुट अशा प्रकारे अप्लाय करतोय. दिस इज द साइन वेव्ह. साइन वेव्ह सिग्नल इज अप्लाइड अक्रॉस युअर इनपुट ऑफ दिस कॉन्फिगरेशन, राईट? दिस इज द आरसी कपल्ड सी एम्प्लिफायर. फक्त इथं कॉमन मीटर दाखवलाय, मगाची जी डायग्राम आहे त्यासारखीच आहे, फक्त तुम्हाला हे कळावं याच्या रिस्पेक्ट टू, यासाठी मी डायग्राम काढलेले. पहा, आता मी काय करतोय इथं की ज्या वेळेस मी इनपुट अप्लाय करतोय त्यावेळेस ते ऍज अ हिअर इनपुट अप्लाइड. आवाज येतोय का? आवाज येतोय? येस सर. ओके. व्हेन वी हॅव अप्लाय द सिग्नल इन दिस वे, अशा प्रकारे आपण इनपुट म्हणजे पॉझिटिव्ह दॅट इज साइन वेव्ह आपण अप्लाय करतोय. पहिलं पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, दुसरं निगेटिव्ह हाफ सायकल आहे. हे सिग्नल ऍज अ इनपुट म्हणून अप्लाय करतोय तुमच्या बेसला. म्हणजेच यावेळेस काय होतं, तुमचा बेसचा करंट वाढत असतो. लक्षात घ्या, दिस इज नथिंग बट इनपुट. दिस इज नथिंग बट इनपुट, त्याला बेस करंट असं म्हणतात. तर बेस करंट इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, तुमचा आउटपुट हे कलेक्टरला असतं. लक्षात घ्या, इथं कलेक्टर टर्मिनल आहे. बेस करंट इन्क्रीज झाल्यामुळे कलेक्टर करंट इन्क्रीज झालेला आहे. लक्षात घ्या, आउटपुट कलेक्टर करंट इन्क्रीज झाला, पण त्यावेळेस काय झालं की हे इन्क्रीज झाल्यामुळे, करंट इन्क्रीज झाल्यामुळे हे जे आरसी रेजिस्टन्स आहे त्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज असतं ते जास्तीत जास्त ड्रॉप होणार आहे. लक्षात घ्या, असं का होतं, कारण करंट जे वाढला होता ना तो सगळा तुमच्या आउटपुटला गेला, पण ऍट द सेम टाइम काय होतं, इथनं जे आलेलं व्होल्टेज होतं जास्तीत जास्त जेवढा करंट ओढला गेला ना तेवढंच व्होल्टेज याच्या आरसीच्या अक्रॉस ड्रॉप होणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे इथं जर समजा एवढं पॉझिटिव्ह हाफ सायकल एवढा जर करंट तुमचा ड्रॉप झाला असेल, सेम टाइम तेवढंच व्होल्टेज तुमचं ड्रॉप ह्याच्या अक्रॉस होणार आहे. म्हणजे हे जशी वेव्हफॉर्म आहे ना तेवढं सगळं झालं, त्याच्या अपोजिट म्हणजे कसं, पहा, इथून एवढं ड्रॉप झालं, त्याच्या अपोजिट कसं असणार आहे, इथून एवढं अपोजिट खालच्या साईडला, जे पॉझिटिव्ह हाफ सायकल ऍज अ निगेटिव्ह हाफ सायकल एवढं व्होल्टेज तुमचं ड्रॉप होणार आहे थ्रू द आरसी. बघा, पॉझिटिव्ह हाफ सायकल झालं. ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल, आता हे निगेटिव्ह हाफ सायकल इनपुटला इथं अप्लाय करतोय. निगेटिव्ह हाफ सायकल अप्लाय केल्यामुळे काय होतंय, एवढं निगेटिव्ह व्होल्टेज इथं अप्लाय झाल्यामुळे इथला जो बेस करंट आहे तो रिड्यूस होणार आहे, इनपुट कमी होणार आहे. बरोबर, इनपुट कमी झाल्यामुळे तुमचं आउटपुट सुद्धा कमी होणार आहे. बरोबर, इनपुट कमी झाला, आउटपुट कमी झाला म्हणजे बेस करंट कमी झाला, कलेक्टर करंट कमी झाला. सो ऍट द सेम टाइम व्हॉट हॅपन, धिस व्होल्टेज ऑल्सो इन्क्रीजेस. वाय? कारण हे कमी झाल्यावर हे वाढणार आहे, इथलं व्होल्टेज वाढणार आहे, आरसीच्या अक्रॉसचं नाही. म्हणजे आरसीच्या अक्रॉस जे ड्रॉप होणार आहे ना ते कमी होणार आहे, इथं व्होल्टेज वाढणार आहे. लक्षात घ्या, त्यामुळे काय होतं, इथं व्होल्टेज वाढल्यामुळं जे इथं वेव्हफॉर्म आहे ना, म्हणजे तुमच्या इनपुटला निगेटिव्ह हाफ सायकल त्याच्या अपोजिट व्होल्टेज तुमच्या आउटपुटला असणार आहे. असं का असणार आहे, कारण एवढं व्होल्टेज इथं असल्यामुळे तेवढं निगेटिव्ह व्होल्टेजमुळे
तेवढा कमी कलेक्टर करंट मिळणार आहे. तेवढा कमी मिळण्यामुळे काय होणार आहे, तेवढं तुमचं व्होल्टेज अक्रॉस इथलं वाढणार आहे. त्याच्या अपोजिट वेव्हफॉर्म तुमच्या मिळणार आहे. पहा, एवढं कमी झालंय, त्याच्या बरोबर अपोजिट एवढं वाढलेलं आहे. लक्षात घ्या. दिस थिंग आपण सेम वे परत इथं काय होतंय, परत इथून काय होणार आहे, एवढं व्होल्टेज किंवा करंट वाढायला लागलेलं आहे. म्हणजे तुमचं बेस दिस इज अप्लाय टू द बेस करंट increases. So base current increases causes collector current increases here. So collector current increases that large amount of voltage drop, म्हणजे खूप व्होल्टेज ड्रॉप करतं. त्यामुळे काय होणार आहे, इथं तुमचं जे आउटपुट आहे ते उलट होणार आहे. म्हणजे तेवढं व्होल्टेज तुमचं कमी होणार आहे. पहा, तेवढं तुमचं इथं कमी झालेलं आहे. सेम वे परत काय होतंय, पहा इथं जे आहे ना, या हाफ सायकलला परत ते कमी व्हायला लागले. म्हणजे या हाफ सायकलला ते जे इनपुट व्होल्टेज आहे, म्हणजे बेस व्होल्टेज रिड्यूस व्हायला लागले. बेस व्होल्टेज इथं अप्लाय केलं, सेम वे कलेक्टर व्होल्टेज सुद्धा बेस करंट रिड्यूस व्हायला आहे. सेम वे तुमचं कलेक्टर करंट सुद्धा रिड्यूस होतंय. कलेक्टर करंट रिड्यूस होतंय म्हणजे काय, तुमचं व्होल्टेज अक्रॉस हिअर, नॉट हिअर, इथलं जे आहे याच्या अक्रॉस म्हणलं की ड्रॉप होतं, त्यावेळेस इथलं व्होल्टेज वाढत राहतं. त्यामुळे हे जे आहेत ना, बरोबर याच्या अपोजिट तुमचं आउटपुटला मिळून जातं. आता लक्षात येत आहे का योगेश शिंदे? येस सर. ओके, आणखी कुणाला काय प्रॉब्लेम असला तर सांगा. श्रुतिका, No, sir. लक्षात आलंय? Yes, sir. ओके. हेच इथं लिहिलेलं आहे. This thing should be written here, no any other things coming across this configuration. वाचा एक जरा ते. ओके, रीडिंग काय ते सांगून त्यानंतर प्रॅक्टिकल सुरू करूया. पुढची स्लाइड घेऊ. वाचून झाले? प्लीज रिप्लाय. मी जे आता सांगितलं तेच आहे याच्यात. ओके, घेऊ पुढची स्लाइड. Yes, sir. Okay. This is the we have seen the diagram as usually. This is the observation table. Draw this observation table. Only changes here. Phi(s) is equal to 50 volt. This value, input value may be changes to the 35 volt. जे आपल्याला तिथे येते ना व्हॅल्यू, ती आपल्याला घ्यायची. लक्षात घ्या, प्रत्येकाला वेगवेगळी. नॉर्मली 35 मिलीव्होल्ट येते. आपण ज्यावेळेस करेल ना कॉन्फिगरेशन त्यावेळेस तुम्हाला मी सांगणारच आहे. Draw this observation table. Frequency Phi0 holds, gain Phi0 upon Phi(s), gain in dB 20 log of Phi0 divided by Phi(s). झालं, sir. झालं? Yes. Okay. Let's see in the practical thing. File, new, create. RC coupled BJT amplifier 1. RC coupled
PZT. Okay, these are the name. Say the same thing here. Now, do you have the diagram of it? Right? We have during this diagram we have first R1, R2, RC, and RE. These are the 4 registers we have required. The C place. You have go on the place menu. Write down here. Click on that component. Component क्लिक करा. component क्लिक केलं ना त्याच्यानंतर आता इथं पहा मास्टर डेटाबेस असतो त्याच्यामध्ये पाहिजे सोर्स इथे जे आहेत ना काय सिलेक्ट करायचं बेसिक लक्षात घ्या बेसिक सिलेक्ट करायचं सोर्स बेसिक मध्ये कुठला कंपोनंट आपला रेजिस्टन्स आहे बरोबर त्याच्यात रेजिस्टन्स कुठे पाहतेच आणि राईट रजिस्टर त्याच्यावर क्लिक करायचं ओके रजिस्टर आलो राईट रजिस्टर आपल्याला समजा याची व्हॅल्यू 4 रजिस्टर्स लागतात कोणते R1 R2 RC आणि RE बरोबर 4 रजिस्टर्स लागतात आपण एकच घेऊ त्याची व्हॅल्यू आपण परत एडिट करू तिथे चालेल जागेवर एडिट करता येते आपल्याला राईट 100K चा एक घेऊया आपण ओके सगळे घेऊन ठेवूया आपण त्याची व्हॅल्यू आपण तिथे एडिट करूया तेच व्हॅल्यू घेऊ इथे एडिट करता येतं आपल्याला 4 रेजिस्टन्स घेतलं ओके देन here also one resistance required this is nothing but RC इथे एक रेजिस्टन्स लागतोय ओके रेजिस्टन्स झाले त्याच्यानंतर आपल्याला कॅपॅसिटर किती लागतात 1 2 3 पहिला आहे तो CB चा एक त्यानंतर CE चा एक आणि CC चा एक परत एकदा प्लेस वर जायचं कंपोनंट वर सिलेक्ट करायचं त्यानंतर इथं बेसिक वर आहे तिथंच राहायचं कॅपॅसिटर त्याच्यावर क्लिक करायचं राईट कॅपॅसिटर कितीचा एक कुठल्या तर व्हॅल्यूचा आपण किंवा बाकीची एडिट करू समजा 10 मायक्रोफॅरेडचा एक आहे ओके 10 मायक्रोफॅरेड ओके इथे एक लागणार आहे इथे एक प्लेस करू आपण परत एक इथे एक लागणार आहे पुन्हा त्यानंतर तिसरा इथे एक लागणार आहे तीन कॅपॅसिटर लागणार आहेत राईट त्याप्रमाणे आपण एडिट केले ओके डिलीट करायचा याच्यावर क्लिक करायचं आणि डिलीट बटन प्रेस करायचं ओके डिलीट झालं राईट जी डायग्राम दिलेली आहे ती आडवे आहेत लक्षात घ्या दिस शुड बी रिकॉर्ड फॉर 90 डिग्री त्याच्यावर क्लिक करायचं राईट क्लिक करायचं रोटेट 90 डिग्री क्लॉकवाईज दिस शुड बी सॉरी कंट्रोल झेड टोटल याच्यावर क्लिक करायचं असं चौकोन यायला पाहिजे ओके रोटेट 90 डिग्री क्लॉकवाईज रोटेट झालं सेम वे खालचा रेजिस्टन्स पण तसंच करायचा क्लॉकवाईज ओके सेम वे हा सुद्धा क्लॉकवाईज 90 डिग्री करायचा त्यानंतर ह्याच्यावर पण क्लिक करायचं सेम राईट क्लिक करून रोटेट 90 डिग्री क्लॉकवाईज करायचं ओके हे झालं त्याच्यानंतर पहा सेम वे हे जे आहेत ना इथपासून हे एकमेकाला जोडून घेऊ ओके एकमेकाला जोडलं ओके कारण सर्किट डायग्राम मध्ये जसं आहे तसं करून घेऊ थोडा इकडे घेऊ जोडून घेऊ ओके इथं आपल्याला ट्रान्झिस्टर पाहिजे राईट तो आपण घेतलेला नाही प्लेस मध्ये जायचं कंपोनंट सिलेक्ट करायचं राईट त्यानंतर आपल्याला इथं बेसिक नाही पाहिजे आता इथं क्लिक करायचं काय पाहिजे यातला ट्रान्झिस्टर पाहिजे राईट ट्रान्झिस्टर कुठला पाहिजे तर इथं आपल्याला हाच पाहिजे पण तुम्हाला सांगतो कसं सर्च करायचं ते आपल्याला ट्रान्झिस्टरचं नाव कोणतं आहे सांगा तर लिहिलेलं आहे BC 107 BC 107
त्याच्यात बीपी आलंय ना, ते कंपनीचं नाव आहे, काय फरक पडत नाही. ओके, ते सिलेक्ट करायचं. PC107 BP हे सिलेक्ट केलं. कुठं पाहिजे आपल्याला? इथं पाहिजे. ओके, इथं कनेक्ट केलं. केल्यानंतर हा जो रेजिस्टन्स आहे थोडा खाली घेऊ आपण. ओके, हे जे आहेत हे दोन्ही कनेक्ट करू. कनेक्ट केलं, राईट. त्यानंतर हे दोन्ही परत एकदा जोडून घेऊ. जोडून घेतलं. ओके, आता काय करायचं आपल्याला? हा जो ट्रान्झिस्टर आहे इथं कनेक्ट करायचा आहे. बघा सर्किट डायग्राम मध्ये बघा, बरोबर. इथून असं ड्रॉप मध्ये द्यायचा. लक्षात ठेवा, इथं कनेक्शन पाहिजे, म्हणजे इथं डॉट यायला पाहिजे. जर नाही आला तर ते कनेक्ट नाही असं इथं लक्षात घ्या. असं ड्रॉप, इथं डॉट इंडिकेट काय करतं की हा ट्रान्झिस्टर इथं कनेक्ट झालेला आहे, लक्षात घ्या. जर नसेल तर तुमचं कनेक्शन कंप्लीट नसतं. ओके, त्यानंतर याला कनेक्ट झालेला आहे. त्यानंतर दुसरा एलिमेंट आर आहे, तो पण कनेक्ट करायचा आहे. हे पण जोडून घेऊया ना. ओके, जोडले गेले. त्या हे झालं आरसी झालं एलिमेंट. त्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला? हे कॅपॅसिटर आहेत. हा कॅपॅसिटर इमिटर बायपास म्हणून यूज करायचा असेल. 90 डिग्री राईट क्लिक करायचं, 90 डिग्री क्लॉकवाईज केलं. ओके, this should be rotated 90 degree clockwise. After all, this should be connected here. Dot must be. If dot is not coming here, it should not be connected. See, same time, it should be also connected. Dot should come. Then this is nothing but a from here. Control Z. Wrong thing. Control Z should be connected. Sometime what happened? This is not connected. So what it indicate that? Control Z. This should be going towards down. Delete. काय होतं काय कवेस की हे जर वरपर्यंत आलं असेल ना तर हे कनेक्ट होत नाही, त्यामुळे आपल्याला खाली जावं लागलं. ओके, कनेक्ट झालं. देन हिअर वन ऑफ द व्होल्टेज, विचार दॅट, टेल मी दॅट व्होल्टेज. कोणतं व्होल्टेज आहे? डायग्राम मध्ये सांगा कुठलं व्होल्टेज आहे ते. राईट, VCC. प्लेस मध्ये जायचं, परत एकदा कॉम्पोनंट मध्ये सिलेक्ट करायचं. आता पहा इथं काय करायचं आपल्याला. इथं ट्रान्झिस्टर नाही, आता काय करायचं आपल्या सोर्सेस, लक्षात घ्या, सोर्सेस सिलेक्ट करायचं. त्यातलं कुठलं व्होल्टेज पाहिजे आपल्याला? VCC. याच्यात VCC कुठे पाहिजे? बरोबर इथे VCC, बरोबर. VCC वर क्लिक करायचं, लक्षात घ्या, ते इथं अप्लाय करायचं. एडिट करता येतं, आपल्याला पाहिजे 12 व्होल्ट, लक्षात घ्या. कॅन्सल. VCC इथं 5 व्होल्ट आहे, राईट. ते एडिट करू आपण नंतर. ओके, आता काय राहिलं याच्यामध्ये पाहून घेऊ आपण. तुम्ही इनपुट जे व्होल्टेज अप्लाय करायचे ते घेतलंय का? नाही, ते इथं असतं. फंक्शन जनरेटर थ्रू अप्लाय करू आपण. हा इकडं हे तुमचं मल्टीमीटर आहे, इथं तुमचा फंक्शन जनरेटर आहे, लक्षात घ्या. दिसतंय राईट हँड साईडला फंक्शन जनरेटर, त्याच्यावर क्लिक करायचा, तो इथं जोडायचा, इथं घ्यायचं. राईट, फंक्शन जनरेटर घेतला, लक्षात घ्या. पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ दॅट शुड बी कनेक्टेड हिअर.
राईट. पॉझिटिव्ह पॉईंट इथं कनेक्ट केला. कॉमन लक्षात घ्या, कॉमन शुड बी कनेक्टेड टू द ग्राउंड ऑर दिस पॉइंट. This point. This point must be grounded. पहा त्याच्यात ग्राउंड दिसते, राईट. त्यासाठी काय करायचं, प्लेस वर जायचं परत एकदा. प्लेस कॉम्पोनंट. आता जे सोर्स पाहिलं ना त्याच्यामध्ये जे ग्राउंड आहे का, ग्राउंड. ओके, ग्राउंड घ्यायचं. ओके, ते ग्राउंड आपण इथं अटॅच करू. कुठेही करा, इथं काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे या लाईन मध्ये कुठेही लावलं तरी चालतं, तर हे सगळं कनेक्टेड आहे. ओके, ग्राउंड कनेक्ट केलं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय राहिलेलं आहे, डायग्राम पहा. फंक्शन जनरेटर म्हणजे फीएस व्होल्टेज आपण अप्लाय केलेला आहे. त्यानंतर आता व्हॅल्यू एडिट करू आपण. आरएस ची व्हॅल्यू किती आहे सांगा मला. काय करायचं, त्यावर डबल क्लिक करायचं. हा, आरएस ची व्हॅल्यू किती आहे मला सांगा, सांगा. 2.2 किलो. 2.2 किलो ओम, राईट. के देर. ओके, 2.2 किलो ओम. त्यानंतर C1 ची व्हॅल्यू 10 मायक्रोफॅरेडच आहे, राईट. त्या ऍज इट इज ठेवलं आपण. R1 ची व्हॅल्यू 100 किलो ओम आहे. ओके, R2 ची व्हॅल्यू किती आहे, 10 किलो ओम आहे. हे एडिट करावं लागेल, डबल क्लिक करायचं त्याच्यावर. R2 ची व्हॅल्यू 10 किलो ओम आहे, त्यामुळे 10 किलो ओम. ओके म्हणायचं. ओके, 10 किलो ओम झालं. RC लक्षात घ्या, नेम काय पण असू दे, R3 पण ते कलेक्टर रेजिस्टन्स आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे सांगा. 2.2 किलो. 2.2 किलो ओम. ओके, देन RE ची व्हॅल्यू किती आहे, त्याच्यावर जायचं, डबल क्लिक करायचं. सांगा किती आहे. 1 किलो ओम. ओके, 1 किलो ओम. ओके, 1 किलो ओम. C2 याला म्हणतात सी इमिटर बायपास कॅपॅसिटर, त्याची व्हॅल्यू किती आहे सांगा. 100 मायक्रो फॅरेड. लक्षात घ्या, म्यू इंडिकेट मायक्रोफॅरेड. ते तुम्हाला सांगतो. 10⁻³ म्हणजे मिली, 10⁻⁶ म्हणजे मायक्रो, 10⁻⁹ म्हणजे नॅनो, 10⁻12 म्हणजे पिको. लक्षात घ्या, 10 मायक्रोफॅरेड. VCC सुद्धा एडिट करायचं आपल्याला. ओके, हे झालं. 10 मायक्रोफॅरेड हा 100 आहे. C2 म्हणजे सी इमिटर बायपास कॅपॅसिटीची व्हॅल्यू किती आहे, 100 मायक्रोफॅरेड आहे, बरोबर. येस सर. 100 मायक्रोफॅरेड. VCC ची व्हॅल्यू किती आहे, सांगा. 12 व्होल्ट आहे, बरोबर. 12 व्होल्ट आहे. 12 व्होल्ट कॉमनच आहे. ओके, तसं घ्या थिंग विथ रिस्पेक्ट टू युअर डायग्राम. आणि इथं तुमचं आउटपुट आहे, इथं जे ये ग्राउंड आणि याच्या रिस्पेक्ट टू. तर हे पाहायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी काय पाहिजे तुम्हाला, 2 थिंग लागतील. एक तर मल्टीमीटर पण लागेल. लक्षात घ्या, मल्टीमीटर 2 लागतील तुम्हाला. कसं हे सांगतो. एक मल्टीमीटर इथे घेऊ, इनपुटचा एक मल्टीमीटर आणि परत अजून एक आउटपुटला एक मल्टीमीटर लागेल. काय सांगतो, इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज, इनपुट करंट आउटपुट करंट जर मेजर काय असेल तर त्यासाठी हे लागतं. लक्षात घ्या. त्यानंतर दोन्ही थिंग तुम्हाला वेव्ह फॉर्म थ्रू पहिल्यांदा पाहावे लागतील. लक्षात घ्या, जरी त्या आहेत ना, साइन वेव्ह आहेत का नाहीत, म्हणजे ही तर रिडिंग घेता येतील आपल्याला, बरोबर. पण त्या साइन वेव्ह आहेत का हे पहिल्यांदा पाहण्यासाठी आपल्याला CRO कॅथोड रे ऑसिलोस्कोप, ज्याच्यावर आपण वेव्ह फॉर्म पाहू शकतो, ते घेऊ. इकडे पहा, राईट कॉर्नरला फंक्शन जनरेटर, इथे वॅटमीटर, इथं ऑसिलोस्कोप, त्याच्यावर क्लिक करायचं. राईट,
इथं आला तुमचा ऑसिलोस्कोप. ओके, क्लिक केलं. पहा आता आपल्याला काय करायचंय, हे जे आहेत इनपुट, तुमचा जो हा जो आहे मल्टीमीटर काय करतो सांगतो, व्होल्टेज, करंट किंवा रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी यूज करतो. सो दिस शुड बी कनेक्टेड हिअर. त्याचा प्लस पॉइंट इथं कनेक्ट करायचं. प्लसला वरच्या पॉइंटला कनेक्ट केला, प्लसला प्लस कनेक्ट केला. निगेटिव्ह पॉइंट एक लक्षात घ्या, निगेटिव्ह पॉइंट तुम्ही कॉमन निगेटिव्हला म्हणजे इथे जरी कनेक्ट केला तरी चालू शकतो. तर कॉमन आहे निगेटिव्ह, कसं दिसतंय कॉमन निगेटिव्ह. आणि याचा पण निगेटिव्ह आणि सिस्टीमचं पण निगेटिव्ह म्हणजे ग्राउंड इथं कनेक्ट केलेलं. ओके, त्याच्यानंतर आता पहा आउटपुट, हे तुमचं आउटपुट सेक्शन आहे. राईट, आउटपुट मल्टीमीटर समजा इथं हे जे आहेत पहा, प्लसला एक मल्टीमीटर जोडला. ओके, सेम टाइम मायनस साठी काय करायचं सांगतो, सेम कॉमन ग्राउंड आहे ना त्याला जोडू आपण. इथून असं जोडू द्या, काय प्रॉब्लेम नाही. कॉमन ग्राउंडला आपण हे जोडलेलं आहे बरोबर, मायनस. सेम वे आता काय करू आपण, दोन चॅनल आहेत, चॅनल ए आणि बी. चॅनल ए ॲज अ इनपुट कन्सिडर करू आपण. राईट, याचं पॉझिटिव्ह जे आहे ना इथून, आणि याच्यावरनं गेलं ना, जर कुठं डॉट नसेल आला ना, हे याला जोडलेलं नसतं. राईट, सो दॅट शुड बी कनेक्टेड हिअर, इनपुट पार्ट. ओके, आवाज येतोय माझा? माझा आवाज येतोय का? रिप्लाय द्या. येस सर. हा इकडून जो पार्ट आहे ना तुमच्या चॅनल ए, दोन चॅनल आहे, चॅनल ए आणि बी. चॅनल ए शुड बी पॉझिटिव्ह ऑफ चॅनल ए इज कनेक्टेड हिअर. राईट, हिअर कनेक्टेड. सेम वे negative of the channel A should be connected here because common. Okay, at the same time output of that, here is the output. Right, we have also connected to the multimeter as well as this CRO. दोन्हीकडे आपण कनेक्ट करतोय कारण इथे वेव्हफॉर्म पाहिजे आणि इथं व्होल्टेज पाहिजे. ओके, पॉझिटिव्ह ऑफ द सेम, पॉझिटिव्हला कनेक्ट केलं. राईट, त्याच्यानंतर निगेटिव्ह, निगेटिव्ह जे आहे ना ते याच्या कॉमन ग्राउंडला कनेक्ट करू. ओके, कनेक्शन पहा काय केलंय आपण. हे जे कॉन्फिगरेशन, दिस इज द कॉन्फिगरेशन ऑफ कॉमन युनिट एम्प्लीफायर, दॅट इज RC coupled amplifier. Right, during that configuration what we have to do, these are the element here. Input voltage किंवा इनपुट जे व्होल्टेज आहे ते इथं पाहतोय, आउटपुट व्होल्टेज इथं पाहणार आहोत कारण याला पहा चॅनल 1 ला आपण, चॅनल 1 ला पहा, चॅनल 1 ला काय केलंय, चॅनल 1 ला तुम्ही इनपुट थिंग कनेक्ट केलेले आहेत, इनपुट थिंग. राईट, राईट, त्याचं ग्राउंड सुद्धा कॉमन ग्राउंडला केलं. चॅनल 2 ला, चॅनल 2 चं पॉझिटिव्ह मी आउटपुटला कनेक्ट केलंय आणि त्याचा ग्राउंड मी कॉमनला दिले. ओके, याच्या रिस्पेक्ट टू कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? मी काय केलं सांगतो, इथं जे मल्टीमीटर आहे तो इनपुटला कनेक्ट केलेला आहे, इथं जो मल्टीमीटर आहे तो आउटपुटला कनेक्ट केलेला आहे. चॅनल 1 आहे, चॅनल ए इज कनेक्टेड टू द input section in positive of input, its ground should be connected common ground. Channel B, its positive is connected to the output and the negative is connected to the ground. Right, these are the things with respect to this diagram. Right, आता हे सगळं झाल्यानंतर काय करायचं, रन करायचं आहे. ओके, रन करायचं. इथं रन साठी किंवा इथं जावा तुम्ही, सिम्युलेट मध्ये पण रन आहे, कमांड आहे. राईट, रन केलं. ओके, एरर नाहीत, काय नाही, रन झालेलं. ओके, आता इथं जे दिलेलं आहे ना ह्याची फ्रिक्वेन्सी किंवा ह्याचं सिग्नलिंग पाहायचं, पहिल्यांदा लक्षात घ्या. फ्रिक्वेन्सीचं रीडिंग मध्ये पाहत असताना आपल्याला फ्रिक्वेन्सी जी आहे ह्याची ती लक्षात घ्या की 100 हर्ट्ज पासून पाहायची. त्यामुळे हे जे आहेत ना एडिटिंग करताना 100 करायचं, 100. राईट,
अँप्लिट्यूड आहे हे जे आहेत ना 50 करायचं, लक्षात घ्या. 50 आणि ते मिली व्होल्ट आहे दिले आपल्याला, राईट. सिस्टीमने दिलेलं आहे 50 मिली व्होल्ट. ओके, हे झालं. साइन वेव्ह करायचा, साइन वेव्हवर क्लिक करायचं, क्लिक ऑन साइन वेव्ह. ओके, तर स्टॉप करून करायचं हे सगळं. फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज, अँप्लिट्यूड 50 मिली व्होल्ट. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं सांगतो याचं रिडिंग घेण्यासाठी. इथं जे सीआर पहिल्यांदा दिलेल्या सिग्नल नुसार इथं साइन वेव्ह येते का नाही हे पहिल्यांदा पाहायचं आहे आपल्याला. ओके, रन करतो मी. ओके, येते साइन वेव्ह. हा, ते पाहायच्या आधी आपल्याला ह्याचा कलर चेंज करावा लागेल विंगचा, म्हणून आपल्याला आयडेंटिफाईड व्हायला पाहिजे. स्टॉप करू, सेगमेंट कलर समजा हा ब्ल्यू घेतला, सेम टाइम ह्या सेगमेंटचा कलर तो पण हाच घेतला. ओके, सेम ह्याचा चॅनल एचा हे झाला, चॅनल बी चा बघूया. राईट क्लिक करायचं, सेगमेंट कलर हा घेऊया. ओके, जेणेकरून आपल्याला आयडेंटिफाईड सिग्नल. इनपुट स्मॉल सिग्नल असणार आहे, आउटपुट राईट. सी, तुम्हाला दाखवतोच मी याच्या रिस्पेक्ट सांगतो. येलो लाईनला दिस शुड बी कनेक्टेड टू द आउटपुट पार्ट. दिस ब्ल्यू, स्मॉलेस्ट ब्ल्यू इथं दिसते बघा, लय लहान आहे, खूप स्मॉल आहे, कारण अप्लाय केलं इनपुट आपलं 50 मिली व्होल्ट इतकं स्मॉल इनपुट आहे. 50 मिली व्होल्ट इतकं दाखवतो तुम्हाला. 50 मिली व्होल्ट खूप स्मॉलेस्ट इनपुट आहे. ब्ल्यू लाईन दिसते का थोडस बघा, दिसते का? ज्यावेळेस हे फिरत राहताना त्यावेळेस दिसत असेल बघा, दिसते का? निसर स्टॉप करतो, सिंगल लाईन केल्यावर तुम्हाला ते दिसल. 1 मिनिट, सिंगल सेक्शन, हियर इज द ऑप्शन सिंगल लाईन. हा, स्मॉल ब्ल्यू सारखं दिसतंय का इथं फिरताना? सगळ्यांनी पहा, स्मॉल ब्ल्यू लाईन म्हणजे असं साइन वेव्हच आहे ऍक्च्युली, दिसणार पण नाही आपल्याला कारण खूप स्मॉल इनपुट. कारण ब्ल्यू हे जे दिसतंय ना याच्यासारखं, आय हॅव कलर प्रॉब्लेम. कलर कोणता आहे? व्हायलेट आहे का ब्ल्यू आहे सांगा मला. कलर कोणता आहे? हा सेगमेंट कलर, दिस कलर. लक्ष द्या इकडं, हा जो सेगमेंटला कनेक्ट केलेला हा कलर कोणता आहे? हा कलर म्हणजेच हा स्मॉल दिसतोय ना, खूप स्मॉल, साइन वेव्ह. ऍक्च्युली दिस इज द साइन वेव्ह. लक्षात घ्या, साइन वेव्ह small. Actually the function of amplifier is that small amount of input which should be applied at input, that should be amplified by here. सगळ्यांच्या ऐकू येतोय का? माझा आवाज येतोय? आवाज येतोय का? रिप्लाय द्या. Yes, sir. Okay, see this blue, small blue signal. I have tried for increasing that signal, but that should not be increasing because that applied 50 millivolt only, smallest signal.
दिस इज युअर आउटपुट सिग्नल, दिस इज युअर इनपुट सिग्नल, राईट. लक्षात घ्या, ही ब्ल्यूइश तर सिग्नल दिसते काही, स्मॉल स्मॉल डॉटेड दिसतंय का? इतकी लहान, कारण सिग्नलची क्वालिटी जे आपल्याला अप्लाय केलेली सिग्नल ना ती खूप स्मॉल आहे. हा इथं दाखवलेलंच आहे 50 मिलीवोल्ट इतकी स्मॉल सिग्नल आपण अप्लाय केलेले इनपुट, त्याचं अँप्लिफिकेशन इतक्या लार्ज क्वांटिटीमध्ये झालेलं आहे, राईट. पहा, त्यासाठी हे जे दिसते स्मॉल ब्ल्यूइश, हे जे आता इतकी स्मॉल, हे ऍक्च्युली साइन वेव्ह आहे. लक्षात घ्या, साइन वेव्ह आहे. ऍक्च्युली अपोजिट करून बघू दिसते का? सी दिस स्पॉट इज दॅट सीन फॉर यू. हे लहान ब्ल्यू स्पॉट दिसतात ना, these are nothing but a sine wave input applied, and this is nothing but your output. Right. लक्षात आलंय का? त्याच्या रिस्पेक्ट टू कोणाला काय प्रॉब्लेम आहे का मला सांगा. आपण रीडिंग आता घेणार आहोत, आधी मला सांगा याच्या रिस्पेक्ट टू काय प्रॉब्लेम आहे का? कोणाला काय कळलं नाही? पल्लवी कोकरे, do you have any problem related to the working or any other thing related to the practical? याच्या रिस्पेक्ट टू काय प्रॉब्लेम आहे का? नाहीये. ओके. ऋतुजा सर्व गुड. यस सर. काय प्रॉब्लेम आहे का? लक्षात आलंय का? जी आता Yes, sir. आपण आता जी डायग्राम आपण पाहिली होती, लक्षात घ्या, इथे जी डायग्राम पाहिली ना त्याच्यात आपल्याला रिव्हर्स करतो म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली नीट दिसेल. दिस स्मॉल ब्ल्यू डॉट जे आहेत ना ते म्हणजे तुमची साइन वेव्ह, ऍक्च्युअली साइन वेव्हच आहे. इनपुट अप्लाय करतोय ती, पण स्मॉल आहे, लक्षात घ्या, त्यामुळे ती दिसत नाहीये. आणि हे तुमचं आउटपुट, एवढी सिग्नल तुमचे अम्प्लिफाय झालेले ट्रान्झिस्टरच्या अक्रॉस, कारण बीटा फॅक्टर, ट्रान्झिस्टरचा जो बीटा फॅक्टर असतो ना त्याला तेवढे सिग्नल इन्क्रीज झाले असते. आता आपण पाहायचंय इनपुट आणि आउटपुट, आपलं जे तुम्हाला आता रिडिंग दिलेत ना, इनपुट किती अप्लाय करतोय, आउटपुट किती होतंय, त्यानुसार गेन वगैरे काढायचे. ओके, पाहूया आपण आता. Here is the input, right? Click on that factor, click on sine wave, control that voltage. See reading, we have draw the one of the observation table मध्ये काय काय होतं ते सांगा. पाहतो VS equal to 50 व्होल्ट. लक्षात घ्या, इथं 50 व्होल्ट जे आहे धरलंय आपण, पण ऍक्च्युअली पहा ज्यावेळेस आपण पाहतोय ना त्यावेळेस 30.35 नियर अबाउट आहे, त्याच्या रिस्पेक्ट आपल्याला पाहिजे इनपुट. लक्षात घ्या. आता पहा फ्रिक्वेन्सी, आता इथं फ्रिक्वेन्सी किती आहे पाहूया आपण. फ्रिक्वेन्सी पाहण्यासाठी इथं पाहिजे. Write down first reading. First reading, take out the first reading on that point. First is frequency. Okay, first is nothing but a frequency. Second is Phi0, that is volts. Then gain in a volts, then gain in dB, and 20 log of Phi0 by Vs. Okay. अशा प्रकारे तुमचा ऑब्झर्वेशन टेबल आहे, बरोबर. त्यातली फ्रिक्वेन्सी किती आहे पहा. फ्रिक्वेन्सी किती आहे इथं सांगा. 100 hertz. Okay, 100 hertz is the frequency, right? Phi0 volt. Now Phi0 volt we have calculated. Phi0. This is Phi in. Phi0 is came across here. Output. Sine wave voltage. 57.628. There is 1 pointer.
connection. Stop. सर हं. जे मागच्या वेळेस रिडिंग घेतले होते ते कशाचे रिलेटेड होते? ते कॉन्फिगरेशन जे होतं त्याच्या व्होल्टेज गेनच्या रिस्पेक्ट होतं ते. आणि आताचं जे आहे ना कॉन्फिगरेशन हे रिलेटेड टू द बँडविड्थ. सेम रिडिंग त्यासारख्याच येतात याच्या. मग ऑब्झर्वेशन टेबल सुद्धा सेम आहे का? सेमच आहे त्याचं याचं. फक्त ओके सर. याचा प्रॉब्लेम काय लागलाय, हा जो आहे मल्टीमीटर कनेक्ट होताना जरा थोडं वेगळा जातो, त्यामुळे तो मी कनेक्ट करायला लागलो. आउटपुट इनपुट रिस्पेक्ट. मिक्सअप आलेलं त्याचं. Plus 26.36. Okay, there should be change. Okay. Write down the reading. I just check what will be the thing that will be happening in case of by changing the frequency. Now see, these are the two multimeter, right? These are the two multimeter with respect to your input as well as output, right? आपल्याला काय करायचं सांगतो, इनिशियली आपण इथं हे इंडिकेट काय करताय, फ्रिक्वेन्सी आपण वाढवली बघा. फ्रिक्वेन्सी वाढवली याचा अर्थ काय, तुमचे सिग्नल जे आहे इतकी जवळ आहे.
फ्रिक्वेन्सी वाढवतो म्हणजे काय, एफ इज इक्वल टू 1/t असतं लक्षात घ्या. त्यामुळे 100 किलोहर्ट्ज केलं त्यामुळे सिग्नल जे आहे ना जवळजवळ करेक्टेडच आहे, दिसत पण नाही, एकमेकाला जोडल्यासारखे. ही पहा ऍक्च्युली जर कमी केले तर काय तुम्हाला ऍक्च्युली दाखवतो सेम थिंग मध्येच. पहा समजा इथं मला स्टॉप केलंय आणि इथं फ्रिक्वेन्सी मी कमी केली, आता 100 किलोहर्ट्ज आहे, तिथं मी समजा 100 हर्ट्ज केली. ओके स्टॉप करूया, रन करूया. दिसतंय फ्रिक्वेन्सी कमी केली की तुमची वेव्हफॉर्म येते. पहा दिसते सिग्नल, हेच तुमचे आउटपुट सिग्नल आहे. इनपुट सिग्नल इथं स्मॉल ब्ल्यूइश दिसते ना ती आहे. पण हे मी तुम्हाला का दाखवतोय सांगतोय की जर आता हे सिग्नल काय इथं त्याची फ्रिक्वेन्सी आपली 100 हर्ट्ज आहे, जर जर फ्रिक्वेन्सी मी वाढत गेलो तर काय होणार आहे, ह्या ज्या वेव्हफॉर्म आहेत त्या एकमेकाच्या अगदी कनेक्टेड जवळ येणार आहेत. लक्षात घ्या एकमेकाच्या इतक्या जवळ जाणार. त्यामुळं समजा इथं जर आपण 100, आता हे स्टॉप करायचं, ऍक्च्युली स्टॉप करायचं आणि इथं समजा 100 किलोहर्ट्ज केलं, किलोहर्ट्ज इतकी सिग्नल वाढवली तर काय होणार आहे, 100 किलोहर्ट्ज. पहा साइन वेव्ह. ओके काढून टाकायचं. आता हे पण क्लोज करायचं, परत एकदा रन करायचं. लक्षात घ्या अगेन रन करायचं. रन केल्यानंतर आता जी वेव्हफॉर्म आहे इतकी कनेक्टेड, वेळ लागतो जोड घ्यायला, इतकी जवळ एकमेकाच्या सिग्नल इतकी जवळ जवळ येतात की जेणेकरून आपल्याला त्या एकमेकाला जोडल्या आहेत काय अशा प्रकारे येतात. आता आपल्याला रिडिंग घ्यायचे. ओके रिडिंग घ्यायच्या, थोडं चेंज. मला ऍक्च्युअली मी तुम्हाला आता ज्यावेळेस तुमचं चालू होतं त्यावेळेस काय पाहत होतो की सिग्नल आपला एक जर आपण चेंज केली, कमी जास्त केली तर ऍक्च्युअली सिग्नलच्या आउटपुटमध्ये काय फरक होतो का नाही चेक केलं होतं ऍक्च्युअली, त्यासाठी मी ते पाहिलं. आता पहा इथे जे सिग्नल अप्लाय केले, आता पहिल्यांदा 100 हर्ट्ज करायचं. ओके इथं जे आहे ना 100 किलोहर्ट्ज आहे तिथं 100 हर्ट्ज करू. ओके 100 हर्ट्ज केलं आपण, 100 हर्ट्ज एवढी सिग्नल आपण अप्लाय केली. ओके त्यानंतर तुमचं आउटपुट किती येतं इथं, म्हणजे इनपुट आणि आउटपुट त्याच्या रिस्पेक्ट पाहायचं. राईट पहिल्यांदा पहा हे इनपुट आहे, हे आउटपुट आहे. राईट ह्याच्या रिस्पेक्ट पाहू. इनपुटच्या ठिकाणी लिहा, इनपुटच्या ठिकाणी लिहू द्या. V0 व्होल्ट्स जिथं लिहिलंय ना तिथं हे लिहू द्या. लिहिलं. ओके तर VS जे आहे ना इथं पुढे V0 डिवाइडेड बाय VS आहे. मग किती आलं होतं, इतकी व्हॅल्यू 3.536. राईट आणि इथे किती आलंय 5.815. तर तिथं काय करायचं सांगतो, 3 पॉईंट जे आलेलं आहे V0 डिवाइडेड बाय म्हणजे 5.815 डिवाइडेड बाय ही व्हॅल्यू किती आहे 3.536. हे करून घ्या किती येते व्हॅल्यू सांगा. लक्षात घ्या V0 इंडिकेट काय असतं सांगतो. V0 इंडिकेट आत्ताची व्हॅल्यू आलेली आहे, ही कोणती इथली व्हॅल्यू 5.815. लक्षात घ्या 5.815 इथं जी व्हॅल्यू आली ना ती आपण V0 म्हणून घ्यायची. त्यानंतर VS साठी ही व्हॅल्यू ऍक्च्युअली, पण ती व्हॅल्यू किती आली आपली, एक मिनिट 3.536 करा. 5 पॉईंट जे ती व्हॅल्यू आली डिवाइडेड बाय 3.536 किती येत आहे, गेन इक्वल टू तिथं करा. एक मिनिट मीच करतो होते. रिडिंग घ्या. हा 5.815
5.815 divided by, these are not taken, 5.815 divided by these 5.815 divided by 3.536 1.72 येते, बरोबर का? आवाज येतोय माझा? प्लीज रिप्लाय. आवाज येतोय माझा? प्लीज रिप्लाय द्या. येस सर येतोय. किती येते सर? पहा, परत एकदा सांगतो, यातलं जे आहे ना डायरेक्ट 5.815 घ्यायचे, पुढचं इंडिकेट करायचं नाही. 5.815 डिवायडेड बाय 3.536 हे घ्या. त्याचा आन्सर किती आलं? 1.73, बरोबर. 1.73 आलं. सगळ्यांचं आलंय? पहिल्या कॉलम मध्ये पहा, पहिल्या कॉलम मध्ये आपण काय घेणार आहोत ते पण सांगतो. पहिल्या कॉलम मध्ये 100 हर्ट्ज, बरोबर. दुसऱ्या कॉलम मध्ये जे घेतोय ते आपलं व्होल्टेज जे आलं होतं पहिलं 3. किती आलं होतं? 3.536 ते आलं तुमच्या दुसऱ्या कॉलम मध्ये. तिसऱ्या कॉलम मध्ये काय करायचंय, हे जे आहे ऍक्च्युली लक्षात घ्या, तुमचं इथलं व्होल्टेज जे येत आहे इथलं 5.815 डिवायडेड बाय 3 जे होतं ते करायचं. त्याच्यावर जी व्हॅल्यू इक्वल टू जी व्हॅल्यू येते ती किती व्हॅल्यू आली होती? 1.73 आली होती, बरोबर. हा, रिप्लाय द्या. 1.64 आलं. जे असेल ते, माझ्या ह्याच्यावर थोडं हे घेत राहा. 1.64 आलं का? ओके. आता पुढे काय करायचंय, गेन इन डीबी काढायचंय. तिथं काय करायचं, 20 लॉग ऑफ जे आलं 1.65 का किती आलं ते करा. 20 लॉग ऑफ 1. जे आलं ते किती येते? 20 लॉग ऑफ 4.31. 4.31 लिहून घ्या तिथे, म्हणजे गेन इक्वल टू 4.31. सर व्हीओ डिवायडेड बाय व्हीएस आहे ना? हा, व्हीओ म्हणजे कोणतं असणार आहे? हे जे आलं ते व्हीओ 3.536. हा हा हा, नाही, हे इनपुट आहे. फी आहे, फी आहे. हे म्हणजे हे बघ सांगतो, फी 0 इंडिकेट दिस आउटपुट डिवायडेड म्हणजे हे 5.815. फी 0 इंडिकेट 5.815 अँड फी एस इंडिकेट. आता लक्षात घ्या, फी एस जे त्यांनी दिले ना आपल्याला 50 व्होल्ट वर लिहिलं होतं, पण आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करतोय त्यावेळेस ते येतंय वेगळं. त्यामुळे हेच घ्यायचं. लक्षात येतंय का? म्हणजे आलेलं व्हीएस ची व्हॅल्यू ती 3.536 घ्यायची हा का? हा, ओके सर. कारण इथं दिलेले आपल्याला 50 व्होल्ट म्हणजे मिली व्होल्ट दिली, तर ऍक्च्युली याच्यामध्ये नाही येत ना ते. त्यामुळे जी येते आपण ती आपण ऍक्च्युली घेतो रिडिंगसाठी. ओके. आता इथला जो परत त्यांनी फ्रिक्वेन्सी चेंज करायला सांगितले. 100 आहे ती 200 केली, जवळजवळ तेवढंच येते याची सुद्धा रिडिंग. पाहूया आपण. 200 हर्ट्ज. स्टॉप करायचं असतं खरं तर, स्टॉप, देन अगेन रन, आणि परत रिडिंग घ्यायच्या. ऍक्च्युली व्ही 0 ची पहिल्यांदा घेऊ आपण. हे व्ही 0 आहे आणि हे व्ही एस आहे. 11.63 11.63 व्ही 0 11.63. गेन इक्वल टू आता पाहण्यासाठी 11.63 डिवायडेड बाय, हे पाहूया, 11.63 डिवायडेड बाय 3.53 आणि ते म्हणजेच तुमचं गेन येते. ते म्हणजे गेन किती आहे सांगा? फी 0 किती आलं आपलं, आणि त्याच्यावर 3.29. जे 3.29 तुमची गेन आली, बरोबर. गेन इन डीबी काढा. गेन इन डीबी 20 लॉग ऑफ 3.29 करा. 10.34. राईट, 10.34 हे तुमचं गेन इन डीबी आली. ओके.
आता परत एकदा काय करायचंय, फ्रिक्वेन्सी परत एकदा चेंज करू आपण. ही जी फ्रिक्वेन्सी आहे ना चेंज करून 1 किलोहर्ट्झ करू आपण आता. 1 किलोहर्ट्झ ते हर्ट्झ आहे तिथे चेंज करून किलोहर्ट्झ करू. ओके 1 किलोहर्ट्झ केलं. 1 किलोहर्ट्झ केल्यानंतर सेम स्टॉप करूया, परत एकदा रन करूया. रन केलं. ओके आता पहा फी 0 पहिल्यांदा म्हणजे इथलं पाहूया आधी. 58.151 58.151 is nothing but a phi 0. 58.15 and now phi s 3.535 म्हणजे इथं काय येईल, मगाची जी रिडिंग आली डिवायडेड बाय 3.535. फी 0 मगाची रिडिंग होती, फी एस आताची रिडिंग आहे बरोबर. त्याच्यावरनं तुमची गेन किती आली, टेल मी गेन. $16.47. 16.46. It is the gain. Now calculate gain in dB. 20 log of answer. $24.33. 24.33. Okay. Now 1 kilohertz. This is the frequency. We have changed the same thing. Stop Korea. This frequency we have to be changed. 1 kilohertz changes to the 20 kilohertz. जे फ्रिक्वेन्सीचा इफेक्ट काय होतं हे पाहायचं आपल्याला तुमच्या बँडविड्थवर. ओके चेंज केले आपण. आता आपल्याला पहिल्यांदा फी एस पाहूया. फी एस म्हणजे इकडं असेल, त्याच्या आधी आपण रन करूया. रन केलं, चेंज केल्यामुळे रन करावं लागतंय. फी एस पाहूया. 1.163. right, this is phi 0. Then this is the 3.535. Gain should be reduced. किती येते ते सांगा. सर ते युनिट मध्ये डिफरन्स आहे ना, मायक्रो मिली. नाही ते पाहायचं नाही, ते हे करत ते असताना. पाहायचं नाही का? नाही पाहायचं. ओके. खूप कमी आहे पॉइंट मध्ये. 0.329. हा आणि गेन इन डीबी कॅल्क्युलेट करा. किती येते नेगेटिव्ह मध्ये आलं. जे येईल ते किती आहे, -9.65. ओके. फ्रिक्वेन्सी आता 20 होती, किती करू, 30 करतो. 30 किलोहर्ट्झ. 30 किलोहर्ट्झ. Again run. Oh, 17.29. This is a phi 0 when your frequency is 20 kilohertz. Frequency 20 kilohertz. Phi 0 is nothing but a 70.29. Then phi phi 0 divided by Vs. Vs indicate this 35.3
355. This also came in a negative. बहुतेक निगेटिव्ह मध्ये हे पण येईल. किती आलं? किती येत आहे? $4.8. ओके, पुढचं काढा की गेन इन डीबी. $13.78. ओके, 13.78. सर नेक्स्ट लेक्चरची लिंक आली आहे. नेक्स्ट सेशन आहे 4:30 वाजता. एक 2च मिनिटात फक्त 2 रीडिंग घेऊ आपण. ओके सर. 2 रीडिंग घेऊया. फक्त 30ची घेतलेली आहे ना आपण आता रीडिंग? 30ची घेतली ना? येस सर. 500 किलोची लास्ट घेऊ. 100 किलो. P0 28.81. 28.81 P0. Now FES. Now FES 3.535. 3.535. Now calculate P0 divided by FES. किती येते? किती येते? टेल फास्ट. 8.14. ओके. परत येतात किती? 8.14. 3.814. Gain in dB 20 log of 18.21. 18.21. ओके. सर फ्रिक्वेन्सी किती आहे? 500. 500 किलोहर्ट्ज. ओके सर. लक्षात घ्या, इन दिस एक्सपेरिमेंट आपण नेमकं काय शिकलंय? तुमची बँडविड्थ म्हणजे ऑपरेटिंग रेंज मध्ये काढत असताना आपण पाहिलं तुमच्या रिडिंग पॉझिटिव्ह आले पण मध्येच एक रिडिंग निगेटिव्ह आली. ते इंडिकेट काय करतं की ती निगेटिव्ह इंडिकेट दॅट यू हॅव नॉट ऑपरेटिंग ऑन दॅट एरिया, मीन्स यू हॅव नॉट शोइंग दॅट बँडविड्थ. म्हणजे ती बँडविड्थ तर नाहीये त्याची, म्हणजे ऑपरेटिंग एरिया नाहीये. जो ऑपरेटिंग एरिया नव्हता तिथं निगेटिव्ह आले, जो ऑपरेटिंग एरिया आहे तिथं पॉझिटिव्ह आले. ओके, ओके सर. स्टॉप करूया. तुमचं काय आहे यानंतर? यानंतर काय काहीतरी आहे? सेशन आहे सेशन. ओके, स्टॉप करूया. अटेंडन्स घ्यायचा आहे. ओके, अटेंडन्स 1 प्रेझेंट सर. 2 3 प्रेझेंट सर. 4 प्रेझेंट सर. 5 प्रेझेंट सर. 6 येस सर. 7 8 9 10 11 12 13 प्रेझेंट सर. 14 प्रेझेंट सर. 15 Yes, sir. 16 17 Present, sir. 18 Yes, sir. 19 Yes, sir. 20 Present, sir. 21 22 प्रेझेंट सर. 23 24 Yes, sir. 25 Present, sir. 26 Present, sir. 27 Present, sir. 28 29 Present, sir. 30 31 Yes, sir. 32 33 34 35 36 37 Yes, sir. 38 39 40 41 Yes, sir. 42
43, 44. ओके. Absent number सांगतो. 7, 8, 9, 10, 11, 12, 16, 21, 25, 27, 28, 30, 32, 33, 34, 35, 36, 38, 39, 40, 42, 43, 44. Okay. 27 present. 27 present. Okay. अजून 25. 25 अजून. Okay. Okay.